नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भूम व परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। माऊलीगिरीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, गिरी कुटुंबाची मागणी। सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रमाणेच माऊलीगिरी यांना क्रूरतेने मारले। दिनांक 3 मार्च रोजी प्रेम प्रकरणाच्या कारणावरून माऊलीगिरी यास झाली होती मारहाण। उपचारादरम्यान रविवार दिनांक 16 मार्च रोजी माऊलीचा मृत्यू। आरोपीवर मोका खंडणी अपहरणाचा गुन्हा दाखल करा। धुळे येथील गोसावी संघटना व ठाणे येथील भटके विमुक्त हक्क परिषदेची मागणी। माऊलीगिरी मारहाणचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले। राहिलेले 3 आरोपींना अटक करण्याची मागणी। अटक केलेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल। एपीआय खरड यांची माहिती। 4 आरोपींना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। आम्ही आत्महत्या करणार आहेत, आम्हाला न्याय पाहिजे। काय मागणी? आरोपीला काय शिक्षा करावी? फाशीची शिक्षा करावी त्यांना। तडपून तडपून माझा मुलगा गेलाय, एकुलता एक होता। आरोप्यांना मोका खंडणीचे किंवा आणखी बाकीचे काही गुन्हे ते पूर्ण गुन्हे लागू व्हावे तेवढंच वाटतं। अपहरण आणि माझ्या आई वडिलांना खरोखर त्यांच्यापासून धोका आहे। 3 आरोपी बाहेर मोकाटेत म्हणल्यावर माझ्या आई वडिलांना त्यांच्यापासून धोका आहे। की ही जी घटना घडली होती ते तुम्हाला कशी आणि कधी माहित पडली होती? मला 3 तारखेला सोमवार होता। मी पुण्याला असताना मला संभाजीनगरला ते आपलं अहिल्यानगरला आल्यानंतर मला घटना 2:30 वाजता मुलाच्या फोनवरून फोन आला की ही जी घटनेबद्दल काय म्हणजे काय आता न्याय पाहिजे ना आम्हाला। त्यांना फाशी झाली पाहिजे। एवढे आरोप आहेत का नाही त्यांना ना, आम्ही आज नाही अख्खं गाव त्यांच्या पाठीशी उभा आहे। मीच नाही एकटाच, सगळेजण आम्ही काय आंदोलन करणार, उपोषण करणार, पण त्याला न्यायच पाहिजे, न्यायच पाहिजे मागणार। सर काय 8 जणांनी मला हानमार करत होते। हानमार करत असताना मग ते म्हणला हानमार करत होते, मग ते म्हणला मला 3 जणांची आम्हाला त्यांनी नाव सांगितली। ज्यावेळेस 3 जणांची नाव सांगितली त्यानंतर तो बेशुद्धच पडला। त्यानंतर तो शुद्धीवर आला। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी बार। आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज जेवण मिळेल। सुसज्ज एसी हॉल, जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था, फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, व्हीआयपी सेवा उपलब्ध। पत्ता परंडा बार्शी रोड, सोनगिरी जवळ, तालुका परंडा। आता बातमी विस्ताराने। माऊलीगिरी मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मयत माऊलीच्या आईने पूज्यनगरी न्यूजशी बोलताना केली आहे। भूम तालुक्यातील दुधोडी येथील माऊलीगिरी वय 18 या तरुणास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे दिनांक 3 मार्च रोजी प्रेम प्रकरणाच्या कारणावरून लोखंडी रॉड व काठीनं जबर मारहाण करून गावाबाहेर फेकून दिल्याची घटना घडली होती। गंभीर जखमी माऊलीगिरी या सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते। माऊली हा 13 दिवस मृत्यूशी झुंज देत होता। अखेर 16 मार्च रोजी सकाळी माऊलीने अखेरचा श्वास घेतला। माऊलीगिरी याचे वडील बाबासाहेब गिरी यांच्या फिर्यादीवरून सतीश जगताप राहणार पांढरेवाडी, तालुका परंडा, विजय पाटील सोनारी, आकाश मगर राहणार शेळगाव, राहुल बबन मोहिते यांच्यावर दिनांक 8 मार्च रोजी अंबी पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे। माऊलीगिरी यास झालेल्या क्रूरपणे मारहाणचं प्रकरण महाराष्ट्रभर पोहोचलं असून विविध संघटना न्याय मागणीसाठी पुढे आल्या आहेत। धुळे येथील दशनाम गोसावी समाज संघटनेचे अध्यक्ष साहेबराव गोसावी व ठाणे येथील भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे यांच्या वतीने निवेदन देऊन माऊलीगिरीचे मारेकऱ्यांवर मोका खंडणी अपहरण गुन्हे दाखल करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। माऊलीगिरी यास फोन करून पांढरेवाडी येथे बोलावून घेतले व मारण्यात आले असं मयतचे वडील बाबासाहेब गिरी यांनी सांगितलंय। माऊलीगिरी यांची आई बहीण यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे। दुधोडी येथील ग्रामस्थ गिरी कुटुंबाच्या पाठीशी असून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पहा काय म्हणाले माऊलीगिरीचे कुटुंब। आपले सर्वांचे स्वागत। आज आम्ही भूम तालुक्यातील दुधोडी या गावी आलोत आणि याच गावात एक दुर्दैवी घटना घडली होती। माऊलीगिरी या तरुणाचा मारहाणीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला होता। हे भूम तालुक्यातील दुधोडी गाव आहे आणि मयत माऊलीगिरी यांचं हे घर आहे। तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी त्याचे कुटुंब आहेत आणि त्यांची काय मागणी आहे आणि त्यांची काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी आज आम्ही खास दुधोडी गावामध्ये पोहोचलेलो आहे। सांगा, ही जी घटना घडलेली आहे तर त्या घटनेनंतर तुमची काय मागणी, काय तुमची? सर, माझं नाव शेंदू बाबासाहेब गिरी, राहणार दुधोडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। माझा माऊली बाबासाहेब गिरी या मुलाचे माझे नाव होते। माझ्या मुलाने जामखेड मध्ये मला सांगितले
मम्मी मला 7 ते 8 जणांनी मारले. 3 जणांचे नाव सांगितलेत माझ्या मुलांनी मला. ज्योतिराम हुरगुडे, अशोक सावंत आणि ओम देशमुख हे नाव सांगलेत माझ्या मुलांनी मला. जामखेड मध्ये बोलत होता. पण ऑलरेडी 4 आरोपी आहेत. 4 आरोपी अटक केलेली आहे. ते 3 आरोपी मोकार हिंडते, त्यांना अटक करावी लवकरात लवकर आणि CID तपासणी करावी. माझा मुलगा तर गेला. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला काही नाही पाहिजे, न्याय पाहिजे आम्हाला. काय मागणी काय तुमची? आरोपीला शिक्षा व्हावी काय मागणी? आम्हाला आमच्या मुलाला ना रोडने आणि युळच्या काठीने हाणलेलं आहे ना, तसं त्यांना फाशीची शिक्षा व्हावी एवढी आमची विनंती आहे सर. 7:30 वाजता आमचा माऊली जंगलामध्ये टाकला होता, बेसुद्धा होता. माझा माऊली दवाखान्यात आल्यावर पाणी पाणी म्हणायचा निसता माझा माऊली. आमचा जीवात जीव नव्हता. आम्ही येड्यावानी हिंडायचो सगळेजण. आम्हाला वाटायचं आमचा माऊली सापडावा. सापडला. त्यांना वाटत होतं ह्यांचा पुरावा नष्ट करावा. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. कुठे टाकून दिलं होतं माऊलीला? मारून जंगलामध्ये टाकलं होतं बघा सर. तर गावापासून लांब होतं? लांब होतं, लय लांब होतं. म्हणजे रस्त्याच्या बाजूला होता का? असं रस्ता नव्हता तिथं, असं टाकलं होतं सर. तुम्हाला कसं सापडलं? कुणी सांगितलं ते आम्हाला ना त्या काळेवाडीच्या सरपंचांनी सांगितलं फोन करून. आमच्या मिस्टर सांगितलं त्यांनी असं असं म्हणून. मग त्यांनी त्यांचे कपडे घातले माझ्या मुलाला आणि मग त्यांनीच फोन करून सांगितलं. आम्ही तिथं गेलोत. मग माझ्या मुलाला ना असं उठायची सध्या ताकद नव्हती सर. उठायची सध्या ताकद नव्हती. 2 जणांनी घेतलं. माझ्या मुलांनी माझ्या मांडीवर मुंडकं टाकलं. पाय सध्या वळत नव्हते. काळ निळ सगळं अवघड जागेवर सध्या हाणलं होतं. काळ निळ सगळं अंग केलं तर पाठीवर ह्याच्यावर हाणलं होतं. फक्त डोक्याला हाणलेलं नव्हतं सर. तुम्हाला किती मुलं किती आहेत तुम्हाला? मुलं तेवढाच होता माझा मुलगा. मला एक होता. त्याच्या आधी 4 वर्ष झालं ते घरातच आत्महत्या करून मेला होता. मला कुणी सह्या नाही सर. आता आम्ही आत्महत्या करणार आहेत. आम्हाला न्याय पाहिजे. तडपून माझा मुलगा गेलाय. एकुलता एक होता. की ही जी घटना घडली होती ते तुम्हाला कशी आणि कधी माहित पडली होती? मला 3 तारखेला सोमवार होता. मी पुण्याला असताना मला संभाजीनगरला ते आपलं अहिल्यानगरला आल्यानंतर मला घटना 2:30 वाजता मुलाच्या फोनवरून फोन आला. माऊलीगिरी बाबासाहेबचा फोन आला की पप्पा मला अशाने असं केले, तुम्ही लवकरात लवकर या इथं. तर मी पुन्हा नंतर त्यांना म्हणलं की मी लांब आहे, मला तुम्ही कुठे ती कोणचं गाव आहे हे सांगा. ते काय सांगा ना. नंतर पुन्हा मी त्यांना फोन केला. त्यांनी फोन काय माझा उचलला नाही. फोन लगेच बंद केला. बंद केल्यानंतर मी गावाकडे फोन केला. गावाकडे फोन करून मी आमच्या मंडळीला म्हणलो, त्याच्या आईला म्हणलो की तो अशी घटना झाली, तो लवकरात लवकर कुणाला तरी गावातल्याला मदत करून गाव तिकडे जा, असं आपल्या पोराला माऊलीला असं झालंय आणि तू जा. मग त्यांनी फोन केला गावातल्याला फोन करून. ते म्हणले संजय सुद्धा महानवरला फोन केला आणि त्याला फोन करून ते बोलून घेतला आणि त्याला बोलून घेऊन पुन्हा नंतर आमचा थोरला भाऊ बबन महादेवगिरी यांना फोन केला. तुम्ही गाडी घेऊन जा, मुलाला अशा ठिकाणी कोंडून ठेवलं आणि बेदम मारहाण केली आणि असे मारले की भरपूर मारले. आणि त्याच्या फोनवरच फोन येतोय. त्यांनी फोन स्विच ऑफ केल्यानंतर तुम्हाला सांगतो मी तिथनं जामखेडला आलो. जामखेडला येऊन पुन्हा नंतर मी इकडे तिकडे बघितलं. नंतर मला एक सांगा की माऊली आपल्या इथं तुमच्या गावात होता आणि ते पांढरवाडीला गेला होता, तर तिकडं कधी गेलता आणि कशासाठी गेलता? काय तुम्हाला त्याच्यातलं काही माहिती पडली का? शक्यता एवढं भरपूर ज्यावेळेस तुमची भेट झाली त्यावेळेस तो काय बोलला का? तो बोलत होता? शुद्धीवर होता का त्या टायमाला? त्यावेळेस शुद्धीवर होता. पाणी करायचा.
पाणी पाणी करून त्याला आम्ही प्रायव्हेट गाडी केली, गाडी करून त्याला दवाखाना जवळ केला. दवाखाना जवळ करताना त्याला पाणी एकदा दोनदा दिले. दोनदा दिल्यानंतर त्याला म्हणलं तुला लोक माराय किती होती? ते म्हणला मला लोक 8-9 जण मारायला होती म्हणला, आणि मला दम देऊन ती मारित होती, आणि त्याला रॉडने आणि बांबूच्या काठीने मारलं, तुम्हाला सांगतो, घरात कोंडून. आणि त्या मुलीने त्याला बोलवून घेतलं, आणि त्याला मुलीने बोलवून घेऊन त्याला पुन्हा त्याच्या नवऱ्याने त्यांनी कट रचला आणि त्याला 7-8-10 जणांनी त्याला मारलं, भरपूर मारलं. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे की आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांना मोका लागला पाहिजे. आमचा मुलगा तर एकुलता एक होता, गेला आता मुलगा. आम्ही करायचं काही नाही तर आम्ही आत्महत्या करायला तयार आहेत. आता आम्ही तक्रार दिल्यानंतर त्यातले 4 आरोपी त्यांनी अटक केले, आणि ते 3 आरोपी बाहेरच आहेत, मोकाट फिरतात. त्या 3 आरोपीला त्यांनी हे करावे, आणावे पोलीस स्टेशनला, आणि त्यांना काही कारवाई त्यांच्यावर करावी असं आमचं म्हणणं आहे. आमचा मुलगा त्याच्यासाठी जे बाकीच्या आरोपीला अटक करावं किंवा तुमची जे काही मागणी तसं लेखी निवेदन पत्र काय तुम्ही दिलंय का? मेसरला लेखी निवेदन SP ला दिलेलं आहे पत्र. SP म्हणले आमचे त्याच्यावर चालू येईल, आम्ही बघतोय म्हणले, काहीच त्याची काळजी करू नका, आम्ही भरपूर बघतोय म्हणले. आम्ही कधी दिलं होतं तुम्ही लेखी निवेदन? त्यांना 7 तारखेला दिलं. 7 तारखेला? हो. त्याच्यानंतर 4 आरोपी तर अटक आहेत, तर बाकीच्या आरोपी बद्दल तुम्ही काय त्यांच्याशी बोलणं झालं का पोलिसांचं? ते म्हणतात आमचा तपास चालू आहे. माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी त्या मुलाचा मोबाईल, त्यांनी तिकडेच मुलाचा मोबाईल आणि गाडी तिकडेच आहे, मोबाईलवरून त्यांनी त्याचे लोकेशन काढावे आणि त्यांनी हे करावे म्हणले. माझं म्हणणं आहे त्या मुलाच्या मोबाईलवर लोकेशन काढावे, लोकेशन काढून काय ती सारी हिस्ट्री बाहेर येते असं म्हणणं आहे माझं. ते माऊलीचा मोबाईल आणि गाडी मोटरसायकल त्यांनी तिथंच आहे. पोलिसाचं म्हणणं आहे आम्ही गाडी आणली मोबाईलचा आणि काही तपास लागलेला नाही. माऊलीगिरी यांची बहीण देखील या ठिकाणी आहे, आणि त्या बहिणीची काय मागणी आणि काय त्यांच्या भावना आहेत मला सांगा. तुम्हाला एकुलता एकच भाऊ राहिलेला होता? हा, एकुलता एकच भाऊ होता. तुम्ही कुठं राहता? हा, मी गेवराई तालुक्यामध्ये शेकटा येथे गाव, तिथे राहते. तुम्हाला कधी माहित पडलं की घटना घडलेली आहे? मला सोलापूरला जास्त सिरियस असताना ही घटना माहिती झाली 7 तारखेला. तुम्ही नंतर सोलापूरला हा, मी त्याला भेटण्यासाठी गेले, पण त्याच्यात असा एकदम कोमामध्ये पेशंट असल्यासारखा होता. अजिबात त्याला हालचाल नव्हती, काहीच नव्हतं. तुमचं काय बोलणं झालं नाही? नाही, बोलणं नाही, बिलकुल नाही, बोलणं बिलकुल झालेलं नाही. किंवा काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी की फक्त न्याय पाहिजे आम्हाला. त्याची जी मोबाईलची CDR, त्याच्यातनं पूर्ण जी कुणाची चूक आहे ती कळती, मुलीची चूक आहे का मुलाची चूक आहे, कुणी बोलून घेतले ती कळते, प्रत्येक गोष्ट कळती. आणि ही गोष्ट पोलीस कमीत कमी आता किती दिवस झालं, 16-17 दिवस झालं, आणखी 3 आरोपी मोकार हिंडतात. त्यांना आणखी यांनी अटक केलेली नाही. नेमकं हे प्रकरण पैसे घेऊन दाबले गेले का नेमकं काय ते कळत नाही. आणखी पोलिसांनी आणखी 3 आरोपींना का अटक केलं नाही? 4च केलेत, आणखी 3 का केले नाहीत अटक? त्याच्या मोबाईलची CDR काढणं, ह्याच्यातनं भरपूर काही प्रकरण उघड पडेल, लोकेशन मिळेल, पूर्ण माहिती होईल, किंवा CID चौकशी करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी. आणि त्या आरोप्यांना मोका, खंडणीचे किंवा आणखी बाकीचे काही गुन्हे ती पूर्ण गुन्हे लागू व्हावेत एवढंच वाटतं. अपहरण, आणि माझ्या आई वडिलांना खरोखर त्यांच्यापासून धोका आहे. 3 आरोपी बाहेर मोकाट आहेत म्हणल्यावर माझ्या आई वडिलांना त्यांच्यापासून धोका आहे. जोपर्यंत त्याचा पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत माझ्या आई वडिलांना पोलीस संरक्षण पाहिजे. तर या ठिकाणी माऊलीगिरी यांची दुसरी एक बहीण आहे. तर तुम्ही कुठं असता? मी आहे ना करमाळ्यात असते, पण आहे मोठे यावला असते, पण मी आहे ना पुण्याला राहते. मला आहे ना माझ्या पप्पांचा फोन आला, माझ्या भावाला आहे ना आजारीत म्हणून लवकर ये म्हणून मी निघाले. तर माझा भाऊ आहे ना पूर्ण डोळे बिळे मिटून झोपलेला होता. मला काही पाहिलं पण नाही त्यांनी, पण त्याला आहे ना मारलं होतं, भरपूर मारले होतं की त्याच्या अंगा पूर्ण सूज आलती, आणि सूज येऊन पूर्ण इन्फेक्शन झालं त्याच्या अंगाला. होऊन त्या माणसांनी एवढं मारलं की बांबूनी गजानी त्यांनी मारलं, आणि माझ्या भावाला सांगता सुद्धा आलं नाही. माझ्या मम्मीला आणि पप्पाला सांगितलं. त्या माणसांचे नाव ज्योतिराम हुरकुडे आणि आकाश सावंत, ओम देशमुख आणि
माझा एकुलता एकच भाऊ होता, त्याला आहे ना इतकं मारलं त्याला आहे ना त्याची एवढी शक्यता पण नव्हती की पूर्ण उठून बसायची सुद्धा नव्हती, नुसता पाणी करत होता तो. एवढी त्यांना शिक्षा द्यावं की फाशीची शिक्षा करावी त्यांना. माझ्या आई वडिलांना आता कोण सुद्धा नाही, फक्त माझा एकच भाऊ होता, एकुलता एक, तेवढाच. लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या आणि नाहीतर आम्ही आत्महत्या करणार, सगळे घरदारातले सगळे माणसं आत्महत्या करणार आम्ही, आमचं नाही कोणी ऐकलं तर. माऊलीगिरीचे चुलत भाऊ आपल्या सोबत आहेत. तुमचं नाव सांगा. कृष्ण बबनगिरी, तुम्ही माऊलीचे चुलत भाऊ. माऊलीचा चुलत भाऊ. एक मला सांगा, ही जी घटना घडली त्या टायमाला तुम्हाला कधी माहित पडलं, आणि हे सगळं घटना झाल्यानंतर तुम्ही कधी गेलता त्यांच्याकडे? ज्यावेळेस मला घटना 2:30-3 वाजता त्याचा कॉल आला त्याच्या मोबाईलवर. 3 तारखेला. हा, तुमच्या मुलाला तेच बोलत होता की मला हानमार करायला लागलेत, मला अशा अशा ठिकाणी पश्चिम पांढरेवाडीमध्ये मला घरामध्ये कोंडून हानमार करतात आणि लवकर या म्हणून. मग त्यावेळेस आम्ही 2:30-3 वाजता कॉल आल्यानंतर आम्ही तिथून घरून निघालो. तिथे गेल्यानंतर ते असे त्याच्याच मोबाईलवरून फोन करायचे आणि म्हणायचे, एक वेळेस पश्चिम पांढरेवाडीमध्ये टाकलं, एक वेळेस म्हणायचे जामखेडमध्ये, एक वेळेस म्हणायचे पूर्व पांढरेवाडीमध्ये. कुणाच्या नंबरवर तिकडून फोन येत होता? त्या मुलाच्याच मोबाईलवरून कॉल करायचे. कुणाला केलता फोन? त्याच्या वडिलाला, मला. तुमच्याकडे काय फोन रेकॉर्ड आहेत का? फोन रेकॉर्ड नाही तुमच्याकडे. काय म्हणले ते म्हणले की हे त्यांनी 10 लाख रुपये खंडणी मागितली आणि पुन्हा त्याला हानमार एवढी तीक्ष्णपणे केलती की त्याच्या मांडीमध्ये रॉड खुपसले होते गरम करून, पुन्हा पाठीवर चटके दिलते, पुन्हा त्याच्या अवघड जागेवर हे टाचण्या, हे आपलं दाबणं हे खुपसले होते. त्याला एवढं क्रूरपणे मारलं होतं. जशी संतोष सर देशमुख सरांची हत्या झाली तशी सेम तशी त्याला क्रूरपणे मारण्यात आलं होतं. आता काय मागणी काय तुमची? आता जे मागणी आमची एवढीच आहे, जे 3 आरोपी मोकाट फिरतात त्यांना सुद्धा त्यांनी अटक करावं, त्यांच्यावर मकोका लावून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि जे साहेब म्हणतात, SP साहेब हे म्हणतात का आमचा तपास चालू आहे, त्यांनी काटेकोरपणे तपास सुरू केला पाहिजे. आणि जे मोकाट आरोप फिरतात का त्यांना बी शिक्षा दिली पाहिजे. आणि त्यांच्याशी तपास नसला होत तर CID कडे तपास देणे आणि त्यांनी तपास सुरू करायला पाहिजे, एवढी आमची विनंती. आणि जे आरोपी सापडल्यात त्यांना फाशी शिक्षा दिली पाहिजे. आणि त्यातले त्यात जे आरोपी आहेत ते ज्योतिराम हुरकुडे, कोणाच्याला अशोक श्याम, ओम श्याम, हे एवढे 2-3 आरोपी आहेत. ते आणखी मोकाट फिरतात. तुम्हाला बाकीच्या आरोपीचे नाव माहित आहेत का तुम्हाला? हो, 3 आरोपीचे नाव माहित आहे. ज्योतिराम हुरकुडे, ओम श्याम हे आणखीन मोकाट फिरतात. तरी त्यांनी आणखीन ते आरोपी कुठले काय माहिती आहे का तुम्हाला? ते आरोपीचे नावाचं गाव माहित नाही मग. अच्छा, तुम्हाला हे नाव कुठून मिळाले? हे आम्हाला त्या मुलांनी सांगितले. ज्यावेळेस आम्ही त्याला तिथून कमीत कमी आम्हाला संध्याकाळी तो 7:30 ते 7:45 वाजता सापडला. मग त्यावेळेस आम्ही जामखेडच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. मग त्यावेळेस ज्यावेळेस तो शुद्धीवर आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं. तर विचारल्यानंतर तो मला म्हणला 8 जणांनी मला हानमार करत होते. असताना मग ते म्हणला हानमार करत होते. मग ते म्हणला मला 3 जणांची आम्हाला त्यांनी नावं सांगितली. ज्यावेळेस 3 जणांची नावं सांगितली त्यानंतर तो बेशुद्धच पडला. त्यानंतर तो शुद्धीवर आला नाही. बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावं म्हणून तुम्ही त्यांची नावं काय पोलिसाकडे दिलेत का? पोलिसाकडे निवेदन दिलेलं आहे मी त्या आरोपीसाठी. सगळे त्याच्यातले दुसऱ्या आरोपीचे नावं टाकून दिलेत का त्यांना? हो. मग काय झालं त्यांना? तुम्ही PI साहेबाला भेटला होता का या घटनेनंतर? ह्या घटनेनंतर PI साहेबाला भेटलेला आणखी. बरं, त्यांचा काय कॉन्टॅक्ट झाला का तुमचा? ज्यावेळेस माऊलीचं निधन झालं या 16 तारखेला, त्याच्यानंतर तुमचं तिथं जाणं झालं का किंवा ते आलते का इथं आलेले नाहीत. आम्ही आज त्यांना कॉल केलता. त्यांना म्हणलं आम्हाला जॉब द्यायचा आहे. 3 आरोपी आणखीन आम्हाला आता आठवले तर आम्ही ते म्हणले इथं उद्याच्याला या ना, आम्हाला निवेदन देऊन जावं, आरोपीचे नाव हे सांगून बोलणं झालेलं आहे. तर या मारहाणीमध्ये आणखीन 3 आरोपी आहेत आणि या 3 आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी या गिरी कुटुंबाच्या वतीने करण्यात आलेली आहे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 9075 42 66 42. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.